इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण 5.4 ॲडव्हर्टाइजमेंट पाहणार आहोत. तर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? जाहिरात. आपल्याला जाहिरातीमध्ये चित्र, आकृत्या, फोटो, सूचक शब्द यांचा वापर केलेला असतो. जाहिरात हे लोकप्रियतेचे एक प्रभावी माध्यम आहे. विविध आकर्षक जाहिरातीमधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला असतो. जाहिरात ही एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. मग या उपघटकावरील प्रश्न सोडवताना सुरुवातीला आपल्याला दिलेल्या जाहिरातीचे आकलन करून घ्यावे लागते. म्हणजे जाहिरातीमध्ये काय दिलंय हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. जाहिरातीमध्ये वापरलेली चित्र, आकृत्या, बोधचिन्ह यांचा अर्थ समजून घ्यावा लागतो व त्यावरून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडावा लागतो. पहा, या ठिकाणी काही सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले आहेत. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज. ॲडव्हर्टाइज फर्स्ट पहा. वस्त्रनिकेतन, एक्झिबिशन कम सेल, टिळकनगर, सांगली. हरी, अ वाइड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन सारीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल्स अँड मेनी मोर. 10% to 50% डिस्काउंट ऑन एव्हरी परचेस. 1 जून टू 15 जून 9 AM to 9 PM. पहा, या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. आता याखाली प्रश्न आहेत पहा. द ॲडव्हर्टाइजमेंट इज अबाउट. तर आपण ॲडव्हर्टाइजमेंट वाचलेलं आहे साडी, ड्रेस आणि ड्रेस मटेरियल. म्हणजे ही कशाबद्दल आहे सांगा? क्लॉथ्सबद्दल आहे. विच टाईप ऑफ क्लॉथ्स आर अवेलेबल इन वस्त्रनिकेतन? ड्रेस मटेरियल, ड्रेसेस, साडी, ऑल ऑफ अबाव. तर आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहिलेलं होतं की साडी आहे, ड्रेसेस आहेत आणि ड्रेस मटेरियल पण आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल, ऑल ऑफ अबाव. ॲडव्हर्टाइजमेंट 2 पहा. न्यू इंग्लिश स्कूल. तर या ठिकाणी शाळेबद्दलची जाहिरात ही आहे. ॲडमिशन स्टार्ट्स फ्रॉम 1 जून फॉर 1st स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड. मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम. गणेशनगर, सांगली. तर या ठिकाणी सांगलीच्या शाळेची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. प्रश्न पहा. विच मीडियम इज अवेलेबल इन न्यू इंग्लिश स्कूल? सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, ऑल ऑफ अबाव. तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तिन्ही माध्यमचे आपल्याला या ठिकाणी दिलं होतं पहा. मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येणार, ऑल ऑफ अबाव. चूज करेक्ट ऑप्शन. ॲडमिशन स्टार्ट्स फ्रॉम डॅश. 10 जून, 1 जून, 1 जुलै, 1 जानेवारी. तर या ठिकाणी ॲडमिशन कधीपासून स्टार्ट होणार आहे सांगा? 1 जून. पर्याय क्रमांक 2. आता ॲडव्हर्टाइजमेंट 3 पाहूयात आपण. वॉन्टेड. तर या ठिकाणी पाहिजेत अशी ही जाहिरात आहे पहा. मॅथ्स टीचर म्हणजे गणिताचे शिक्षक पाहिजेत. फॉर आदर्श विद्यालय सांगली. क्वालिफिकेशन BSc BEd मॅथ्स म्हणजे त्यांचं शिक्षण किती झालेलं पाहिजे? BSc BEd मॅथ्समध्ये. कॅन्डिडेट मस्ट हॅव एक्सपिरियन्स फॉर 1 year म्हणजे त्यांना 1 वर्षाचा अनुभव पाहिजे म्हणून. प्रश्न पहा या ठिकाणी. द ॲडव्हर्टाइज इज अबाउट पोस्ट ऑफ डॅश. इंग्लिश टीचर, मॅथ्स टीचर, मराठी टीचर, हिस्ट्री टीचर. तर ॲडव्हर्टाइजमेंट कुणाबद्दल आहे? मॅथ्स टीचरबद्दल आहे. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट इज द क्वालिफिकेशन फॉर अबोव ॲडव्हर्टाइजमेंट? म्हणजे शिक्षण काय पाहिजे म्हणलंय? BA BEd इंग्लिश, BA BEd मराठी, BSc BEd मॅथ्स, BSc BEd केमिस्ट्री. तर या ठिकाणी मॅथ्स टीचर आहे आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय पाहिजे? BSc BEd मॅथ्स म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार.